श्लोक 34. द्रोणैच भीष्मैच जयद्रथैच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्. अर्थ: द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण व तसेच दुसरेही अनेक वीर मी पूर्वीच मारलेले आहेत. त्यांना तू आता मार, घाबरू नकोस, युद्ध कर. लढाईत तुझा जय होईल, तूच शत्रूंना जिंकून घेशील. विवरण: मागील श्लोकात भगवंताने अर्जुनाला सांगितले की तू आता फक्त निमित्त मात्र आहेस आणि हे लक्षात घेऊन तू या समोरच्या वीरांशी युद्ध कर. यांचे आयुष्य आता संपलेलेच आहे. आता भगवंत अर्जुनाच्या मनात जी काही भीती उत्पन्न झालेली आहे ती नाहीशी करण्याच्या उद्देशाने त्याला सांगतायत की भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ अशा कोणत्याच वीरांबद्दल अजिबात भीती बाळगू नकोस. पितामह भीष्म व गुरु द्रोणाचार्य यांचे पराक्रमाला त्या काळात तोड नव्हती. ते दोघेही महातपस्वी, महापराक्रमी अशा परशुरामांचे शिष्य होते. परशुरामांनी ब्रह्मास्त्रासह अनेक अस्त्र शस्त्र द्रोणांना दिलेली होती. तर 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणाऱ्या महाप्रतापी अशा परशुरामांना भीष्माचार्यांनी युद्धात हरवले होते. याशिवाय हे दोघे इच्छामरणी होते, म्हणूनच त्यांचेशी युद्ध करणे व त्यांना मारणे अत्यंत अवघड गोष्ट होती. शिवाय पितामह भीष्मांचा अर्जुनावर विशेष असा लोभ होता. तर हा द्रोणाचार्यांचा अतिशय लाडका शिष्य किंवा विद्यार्थी होता. त्या दोघांचे बद्दल अर्जुनाचे मनात विशेष प्रेम, आदर, भक्तीसुद्धा होती आणि या दृष्टीनेच त्यांचा वध करणे अर्जुनाला फार अवघड वाटत होते. कर्ण हा अर्जुनाचा पराक्रमाने अत्यंत तुल्यबल असा प्रतिस्पर्धी कौरवसेनेत होता. त्याचे जवळ इंद्राने दिलेली वासवी नावाची विशेष शक्ती होती आणि अर्जुनाला त्याच्याशी युद्ध करताना विशेष काळजी वाटणे स्वाभाविकच होते, कारण ही जी शक्ती होती ती त्यांनी केवळ अर्जुनासाठी राखून ठेवलेली होती. जयद्रथ हा अर्जुनाचा मेहुणा म्हणजे दुःशाली दुर्योधनाची बहीण तिचा पती होता. शिवाय तो फार पराक्रमी नसला तरी तो पांडवांचा अतिशय द्वेष करीत असे. त्याला एक वरदान होते की त्याचे शिर जो कोणी पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर पाडेल त्या शिर पाडणाऱ्याचे शिराचे 100 तुकडे होतील. म्हणजे जयद्रथाला मारून स्वतःचे मरण स्वतःच ओढवून घ्यायचे होते. म्हणूनच त्याला मारणे अवघड होते असे अर्जुनाला वाटत होते आणि यासाठीच भगवंताने कौरव सैन्यातील या 4 लोकांची विशेष करून नावे घेतली आहेत. याशिवाय दुर्योधन, दुःशासन इत्यादी जे वीर होते ते सर्व मल्लयुद्ध करणारे होते. त्यामुळे त्यांच्याशी अर्जुनाला युद्धच करायचे नव्हते. मया हतास्त्वयि जही म्हणजे मी यांना मारलं आहे, म्हणून प्रत्यक्षात जरी तुझ्याशी युद्ध करताना ते मेले तरी त्याचा अभिमान अर्जुनाने अजिबातच बाळगला नाही पाहिजे. मा व्यथिष्ठा युद्धस्व. भीष्म, द्रोण आणि इतर अनेक अपतेष्टांना मारण्यात आपल्या हातून पाप घडेल असे अर्जुनाला वाटत होते. तर भगवंताने त्यांना यापूर्वीच मारले असल्याने तसे पाप अर्जुनाला लागणार नाही, म्हणून क्षात्र धर्माचे पालन करण्यासाठी अर्जुनाने युद्ध करायलाच हवे. जेतासी रणे सपत्नान. या युद्धात अर्जुनाला शत्रूवर विजय प्राप्त होईल असे आश्वासनच भगवंत इथे देत आहेत. कारण अर्जुनाने मागे आम्ही जिंकू का नाही अशी ही शंका उपस्थित केली होती. यानेव हत्वान जिजी विषामस्तेव स्थिता प्रमुखे धातराष्ट्रा असे 2ऱ्या अध्यायात त्यांनी म्हटले होते. म्हणून या श्लोकात तुझा विजय निश्चितपणे होईल असे आश्वासन भगवंत इथे त्याला देत आहेत. अशा रीतीने भगवंताने श्लोक 32 ते 34 मध्ये ते कोण आहे, ते काय करीत आहेत इत्यादी अर्जुनाचे प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भगवंतच काळ असून ते संहार करण्यासाठी येथे आलेले आहेत, पण या सर्वांमध्ये पांडवांचा समावेश नाही. आणि माऊली म्हणतात की तरी आताची ये संहार बाहेरे, तुम्ही पांडव असा बाहेरे. ह्या सगळ्या भयंकर संहारात तुम्ही पांडव मात्र नाही आहात
असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाची काय स्थिती होती आहे ती संजय राजा धृतराष्ट्राला पुढील श्लोकात सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.